तर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांना ईडी नोटीस प्रकरणी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर काँग्रेसने आंदोलन केलं। काँग्रेसला बदनाम करण्याचं षडयंत्र असल्याचं बळवंत वानखडे यांनी म्हटलेलं आहे। राहुल गांधी तुम संघर्ष करो जिंदाबाद। जब मोदी डरता है ईडी को आगे करता है, जब मोदी डरता है ईडी को आगे करता है। चार्जशीट दाखल केली काय पुन्हा कोर्टात आम्ही लढूच, कोर्टात काही निष्पन्न होणार नाही। परंतु जे काही आज आमचं जे काही आंदोलन असतील, आमचं जे काही काम असतील किंवा राहुल गांधीचा जो काही संघर्ष असेल, सोनिया गांधींचा काही संघर्ष असेल, त्याच्यावर कुठंतरी दडपण यावं, त्यांना कुठंतरी वारंवार बदनाम करण्यात यावं, यासाठी हे पुन्हा त्यांनी चार्जशीट दाखल केली म्हणून। आणि त्यासाठी ईडीचा हे सर्रास वापर करतात हे सर्वसामान्य जनतेच्या आता लक्षात आलं म्हणून त्याचा निषेध म्हणून अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटी आणि शहर काँग्रेस कमिटी या दोन्ही मिळून हा आज निषेध मोर्चा काढण्यात आला आणि शिष्टमंडळानं निवेदन दिलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।